बाईला वाटतं, सासूला वाटतं सुनेनं माझं ऐकावं, सुनेला वाटतं सासूनं माझंच ऐकलं पाहिजे. मी कायम सांगत असते, प्रपंच संसार सुखाचा होईल जोपर्यंत घराच्या मध्ये प्रत्येक व्यक्तीचं मन जुळून येत नाहीत आणि प्रत्येक जण स्वतःला समजून घेत नाहीत, विचारांची देवाणघेवाण होत नाही, तोपर्यंत घरात वाद राहणारच आहे, तोपर्यंत भांडण होणारच आहे. म्हणून महाराज मंडळींनी सुंदर असं वाक्य सांगितलेलं आहे, वर्णन केलंय की दिवसभर घरातला व्यक्ती कुठे जरी गेला, घर जर टिकून राहावं, प्रपंच व्यवस्थित राहावं असं वाटत असेल तर घरातलं भजन आणि सर्वांचं भोजन हे एकत्रित झालं पाहिजे. तशाशिवाय विचाराची देवाणघेवाण होत नाही आणि विचारांची देवाणघेवाण झाल्याशिवाय घर परिवार प्रपंच आनंदात आणि सुखात चालत राहत नाही. प्रत्येकाच्या पाठीमागे काळजी आहे. मी कायम सांगत असते, सासवांना आणि सुनांना सुद्धा विनंती आहे, सुनबाईनं स्वतःच्यातला फक्त उर्मटपणा जर कमी केला आणि सासूबाईनं स्वतःच्यातला कर्मटपणा जर कमी केला तर एकमेकींच्या मध्ये कधीच भांडण होणार नाही. 50शी ओलांडली की सासूबाईनं कधीच किचन मध्ये डोकं घालायचं नाही की भाजीला तेल किती टाकणार, चहाला साखर किती टाकणार. प्रपंच संसार सुखात सांभाळायचा, प्रॉपर्टी टिकून ठेवायची की पूर्ण विकून टाकायची तिच्याच तर हातात आहे ना. जिवंतात तोपर्यंत पाहणार आहेत तुम्ही, पण तुम्ही निघून गेल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी तिच्या हातात, तिच्या ताब्यात जाणार आहेत. घराघरांच्या मध्ये सुद्धा उदासीनता प्रत्येकाच्या मध्ये आहे. एखाद्या ग्रंथाची निर्मिती करायची असेल तर कित्येक परिश्रम करावे लागतात. नारद मुनींचा